नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. कसे आहात? तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच मला कमेंट करून सांगत जा. मी जे तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये आपले एक्झॅम्पल देऊन जे आपण रोजच्या वापरामध्ये देतो तेच उदाहरण तुम्हाला सांगते, ते तुम्हाला समजतात की नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगत जा. तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं मार्केटिंग म्हणजे काय. मार्केटिंग म्हणजे काही विशेष नसेल, ह्या उदाहरणावरून तुम्हाला कळलं असेल. तर आता बघणार आहोत आपण प्रोडक्शन म्हणजे काय. प्रोडक्शन म्हणजे मराठीत याचा अर्थ उत्पादन. उत्पादन तयार करणे म्हणजे काय. तर उत्पादन तयार करणे म्हणजे कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे, याला म्हणतात उत्पादन तयार करणे. पुन्हा उत्पादनची व्याख्या पुन्हा ऐका. कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे याला म्हणतात उत्पादन तयार करणे. तर उत्पादन एका वस्तूपासून दुसरी वस्तू बनवणे त्याला म्हणतात उत्पादन. उदाहरणार्थ बटाटा आहे. बटाट्यापासून आपण प्रोडक्शन काय काय बनवू शकतो. बटाटे वडा बनवू शकतो, समोसे बनवू शकतो, बरेच प्रकार आहेत तिचे. बटाट्याची भजी बनवू शकतो एक्झॅम्पल. बरं, आपण ऊसापासून काय बनवतो. ऊसापासून आपण रस बनवू शकतो, साखर बनवू शकतो. तर म्हणजे एक्झॅम्पल देते तुम्हाला कशापासून काय बनवायचं. आता लेडीजचं घरातलं उदाहरण घ्या. आपण गहू येतो, गहू नुसतं दळून आणि त्याच्यानंतर काय बनवतो आपण चपाती. हे काय झालं, रॉ मटेरियलपासून पक्का माल तयार करणे. म्हणजे आपण चपाती भाजतो ना, ती पक्की होती ना. बरं, अजून पिठापासून बाजरीच्या पिठापासून आपण भाकरी बनवतो, ते जाऊ द्या. आपण कुरडई करण्यासाठी काय करतो, गहू भिजत घालतो, ते दळतो, त्याचा चीक करतो आणि मग कुरडई बनवते. म्हणजे याच्यामध्ये प्रोसेस कशी बघा. मिसळणे, भरपूर त्याच्यामध्ये तळणे, अजून काय असतं बघा का, काही मसाला भरायचा असून भरणे. म्हणजे प्रोडक्शन ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते बनवत असतं. कोणत्या प्रोडक्शनला काय वापरायचं. आता आपण एक्झाम्पल घेऊ. आपल्याला बटाटे वडा करायचे. नुसते बटाटे उकडून नुसतं चालन का. आपलं ते प्रोडक्शन होणार आहे का, नाही होणार. त्याच्यासाठी आपलं बटाटे उकडावं लागतील, ते सोलावं लागतील, त्याची चटणी बनावं लागेल. चटणी बनवण्यासाठी पुदिन्याची चटणी, हिरव्या मिरच्याची चटणी, जिरे वगैरे म्हणजे जे यूज करतो आपल्याला ते टाकावं लागेल. चटणी तयार झाल्यानंतर त्याचे छोटे असे गोळे बनवणे, नंतर ते फ्राय करणे बेसन पिठामध्ये बुडून, आणि नंतर आपला तयार होणार तो बटाटे वडा. तर याच्यामध्ये कोणकोणत्या क्रिया आल्या. उकडणे, बटाटे उकडणे, चटणी करणे, चटणी फ्राय करणे, नंतर तळणे. अशा पद्धतीने प्रोडक्शनची बेस तयार झाली, याला म्हणतात प्रोडक्शन. तर प्रोडक्शनची व्याख्या परत ऐका. कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे याला म्हणतात उत्पादन. तर उत्पादन करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज असते. तर उत्पादन करण्यासाठी आपल्याला लँड, लेबर, कॅपिटल आणि ऑनर ह्या 4 गोष्टीची गरज असते. तर लँड म्हणजे भूमी, लेबर म्हणजे कर्मचारी, कॅपिटल म्हणजे आपण जे भांडवल गुंतवणार आहोत, भांडवल किंवा आपण त्याला पुंजी म्हणतो, आणि चौथा म्हणजे ऑनर. लँड जर नसेल आपण प्रोडक्शन कशावर बनवणार. लेबर नसेल आपल्या प्रोडक्शनला मदत कोण करणार. कॅपिटल नसेल, समजा पैसा जर आपल्यामध्ये नसेल तर आपण प्रोडक्शनसाठी रॉ मटेरियल जे लागतं ते आणणार कुठून. तिसरा प्रकार. चौथा प्रकार ऑनर. जर कर्मचाऱ्यावरती नजर ठेवायलाच कुणी सुपरवायझर म्हणून नसेल तर ते काम तरी कसे काय करणार. म्हणून हे 4ही एकमेकाला घटक आहे. एक जरी घटक नसेल तर आपला प्रोडक्शनचा प्रकार हा अपूर्ण राहणार आहे. म्हणजे आपल्याला लँडही जेवढी महत्त्वाचे आहे, लेबर पण महत्त्वाचे आहेत, कॅपिटल पण महत्त्वाचे आहे, आणि ऑनर पण महत्त्वाचे आहे. हे 4ही पण ऐका. लँड म्हणजे भूमी, प्रोडक्शन करण्यासाठी लागणारी जागा. लेबर म्हणजे कर्मचारी. तिसरा प्रकार कॅपिटल म्हणजे पुंजी. पुंजी म्हणजे आपण जे प्रोडक्शनमध्ये भांडवल गुंतवणार आहोत त्याला म्हणतात
कॅपिटल. चौथा प्रकार ऑनर. ऑनर म्हणजे मालक, जो कर्मचाऱ्यावरती म्हणा प्रोडक्शन करण्यासाठी जे जे प्रकार लागणार आहेत त्याच्यावरती नजर ठेवणारा असतो, त्याला म्हणतात ऑनर. हे 4 प्रकार जर आपल्या प्रोडक्शनमध्ये नसेल तर आपण प्रोडक्शन बनवू शकणार नाहीत. म्हणून हे 4ही घटक आपल्याला प्रोडक्शन बनवण्यासाठी महत्त्वाचे असतात. बरं, हे 4 प्रकार झाल्यानंतर प्रकार असतो इनपुट अँड आउटपुट. इनपुट म्हणजे आपण जर प्रोडक्शन बनवण्यासाठी मटेरियल आणतो म्हणा, ज्याचं इंट्रोड्यूस करतो त्याला म्हणतात इनपुट. आणि त्याच्यामध्ये आपण सामान मिक्स करून म्हणा जे प्रोडक्शन बनवतो, नंतर ते बाहेर आपण विकतो त्याला म्हणतात आउटपुट. म्हणून प्रोडक्शन करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज असते याच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं. एका वस्तूपासून दुसरी वस्तू पक्की बनवणे त्याला म्हणतात प्रोडक्शन. प्रोडक्शन करणे म्हणजे काहीही दुसरं काही नसतं. फक्त शब्द मोठा आहे म्हणून त्याला भिवून जायची गरज नाही. ज्या माणसाला प्रोडक्शन जमलं त्या माणसाला बिझनेस हा 100% जमणार. बरं, प्रोडक्शन बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी लागणारे 4 कोणकोणते प्रकार आहेत? लँड, लेबर, कॅपिटल अँड ऑनर. आता मी तुम्हाला ते सांगणार आहे की प्रोडक्शन आपण बनवलं त्याच्यासाठी पण डिपार्टमेंट असतं बघा, मॅनेजर, अकाउंटंट, भरपूर. म्हणजे आपल्या पद्धतीने आपण जे जे ठेवतो त्याला म्हणतात प्रोडक्शन. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्रोडक्शनबद्दल ते नक्कीच कमेंट, शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा. आणि काही जर तुम्हाला याच्यामध्ये त्रुटी किंवा याच्यामध्ये माझी चूक दिसत असेल तरी मला फीडबॅक द्या. नक्कीच शेअर करा. थँक्यू.